स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नाही रे नाही कुणाचे कुणी भाग 9. आत्तापर्यंत आपण पाहिलं की रामानंद स्वामी आणि त्यांच्या पत्नी भिकाऱ्यांनी दाखवलेली घर आणि जमीन यांच्यामध्ये राहून स्वतःचा उदरनिर्वाह भागवत होते. पण एक दिवस रामानंद स्वामींना शेतीमध्ये गुप्तधन सापडलं. ते गुप्तधन घेऊन ते पंढरपूरला गेले, परंतु त्या भिकाऱ्याचा त्याला पत्ताच लागला नाही. आणि शेवटी त्यांना कळालं की तो भिकारी दुसरा तिसरा कोणीच नसून पंढरपूरचा विठ्ठल आहे. आणि विठ्ठलांच्या आदेशावरून त्यांनी ते गुप्तधन सत्कर्माला लावण्याचं ठरवलं. आणि त्या गुप्तधनापासून रामानंद स्वामींनी विठ्ठल रुक्मिणीचं खूप मोठं मंदिर बांधलं. आणि त्या मंदिरामध्ये भजन कीर्तन करून खूप सारे लोक गोळा होऊ लागले. आणि त्याचबरोबर धान्याचा साठा वाढू लागला. आणि त्या धान्यापासून त्यांनी अन्नछत्रे सुरू केली. पण ह्या सर्व कामामध्ये त्यांना कौशल्याबाईंचा म्हणजे त्यांच्या आईंचा पूर्णपणे विसर पडला. ही चिंतेची बाब होती. कौशल्याबाई आपल्या मोठ्या मुलांच्या वाटेकडे एकदम डोळे लावून बसले होते. त्यांना वाटत असते की एक ना एक दिवस माझा राम मला न्यायला येईल, असा ठाम विश्वास त्यांना होता. म्हणून त्या रोज आपल्या घरी येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून तासनतास बसून राहायच्या. परंतु त्यांच्या पदरात घोर निराशाच पडत असे. आज देखील त्यांच्या घरी येणाऱ्या वाटेकडे बघत होत्या. इतक्यात तिथे मालतीबाई आली आणि त्यांच्या हातातील दादासाहेबांचा फोटो खेचून घेतला नि भिरकावून दिला रस्त्यावर. आणि त्यांना चिडत ती बोलली, अजून किती वाट पाहणार आहात दादासाहेबांची? जीवनाच्या अंतापर्यंत? जीवनाच्या अंतापर्यंत? कोण घालणार आहे तुम्हाला रोजचे फुकटचे जेवण? फुकटचं? कोण घालतोय मला फुकटचं जेवण? रोज मरेस्तोवर काम करते, तेव्हा कुठं 2 घास खायला देतेस? 2च घास? मग दिवसभर 3 टाईम कोण खातंय? तुम्ही का तुमचं भूत? माहिती आहे मला 3 टाईमचं जेवण का देतेस ते. असे बोलून त्या किंचित थांबल्या. नंतर दीर्घ श्वास सोडून त्या पुढे म्हणाल्या, सकाळी नुसतं भातावरचे निव्वळ पाणी म्हणजे पेज आणि दुपारी जरासा भात आणि रात्री तर 1 भाकरी, त्यानं कसं पोट भरणार माझं? त्यात जर तुमचं पोट भरत नसेल ना तर सरळ बाहेरचा रस्ता धरावा माणसानं. उगाच दुसऱ्या माणसाला त्रास देऊ नये. असे बोलून होते न होतो तोच कौशल्याबाई म्हणाल्या, माझ्या भावाची पोर ना ग तू, आणि माझ्याशी कशी वागतेस? त्यावर मालतीबाई म्हणाली, हो भाची मी तुमची, पण तुम्ही काय केलं सदानकदा आपल्या थोरल्या सुनेचंच कौतुक. आम्ही त्यांच्या खात्रीचे नाही आहेत होय ना? असं कसं बोलतेस तू मालती? आम्ही तुझं सुद्धा कौतुक केलं आहे. हो, पण केव्हा? जेव्हा तुम्हाला काम करण्याची अजिबात इच्छा नसेल तेव्हाच तुम्ही केली आमची स्तुती. हे काय मला कळत नाही आहे का? हे बघा आत्याबाई, तुम्हाला जर आमची घरची कामं करायची नसतील ना तर आमच्याकडे राहू नका. आपल्या दुसऱ्या मुलाकडे राहायला जा. तुम्हाला आयुष्यभर पोसायला आम्ही ठेका घेतलेला नाही आहे. तशा त्या गयावया करत म्हणाल्या, असा अत्याचार करू नकोस माझ्यावर. मी ह्या वयात कुठं बरं जाणार? हे कळते ना? मग माणसांना नीट राहावं आणि मिळेल ते खावं, कोणतीही तक्रार न करता. कळलं? कौशल्याबाईंनी नाईलाजाने होकारार्थी मान डोलावली, कारण त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. तशी मालतीबाई म्हणाली, भाताची पातळ पेज खाऊन घ्या आणि मोरीत खरकटी भांडी ठेवली आहेत ती तेवढी घासून घ्या पटकन. मला भातासाठी कुकर लावायचा आहे. आणि हां, भांड्यांचा साबण जरा कमी वापरा. हाताने जरा जोर देऊन भांडी घासा, बरोबर उजळत नाहीत ती. मी आता म्हातारी झाली आहे. माझ्या हातात पूर्वीसारखा जोर राहिलेला नाही. काय धाड भरली आहे तुम्हाला? चांगल्या धडधाकट आहात आणि जास्त स्थूलपणा पण तरी काय कामाचा? त्यापेक्षा अंगाने बारीक सडपातळ असलेलं बरं नाही का? खरे तुझं. आता बोलण्यात वेळ घालू नका. झटपट भांडे घासून घ्या.
दुपारचे जेवण व्हायचे आहे अजून. बरं बाई, देते घासून, काय करणार. पाठ दुखली म्हणून कोणाला सांगणार. कोण आहे इथं माझं, असे म्हणून त्या आपल्या डोळ्यात आलेल्या पाण्याला साडीच्या पदराने पुसून निमूटपणे भांडी घासायला गेल्या. त्या सदानंदकडे राहायला गेल्या असत्या, परंतु त्याची पत्नी हिच्यापेक्षाही कजाग बाई होती. तिने तर हिच्यापेक्षाही जास्त हाल केले असते, म्हणून त्या सदानंदकडे जाण्यास टाळाटाळ करतात. आणि तसे पण मालतीबाई त्यांची जबाबदारी घेत होती, अर्थात त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मालतीबाईकडेच होता. रामानंद घर सोडून काय गेला आणि या घराचे दैवत फिरले. जणू त्या घरातील लक्ष्मी रामानंदच्या सोबतच निघून गेली, कारण सदानंदच्या दुकानाला आता उतरती कळा लागली होती. एकतर सदानंद पत्नीची भाषाची शैली चांगली नव्हती. ती गिरायकांशी कधी नीट बोलत नसे. गिरायकांनी काही तक्रार केली तर म्हणे, तुम्हाला काही समजत नाही तर येत जाऊ नका आमच्या दुकानात. ग्राहकांना ते सहन होत नसे, म्हणून त्यांनी दुकानात माल खरेदी करायला येण्याचे सोडून दिले. त्याचा परिणाम असा झाला की दुकानात कुणीही गिराईक येईनासे झाले. आणि समजा कुणी एखादा चुकून मकून आला तर अगोदर दुकानात कोण आहे हे पाहायचे. सदानंद दुकानात दिसला तरच ते पुढे येत, नाहीतर पाठच्या पायाने पाठीमागे जात असत. सदानंदने आपल्या पत्नीला खूप समजावून पाहिले, पण ती ऐकेल तर ना. ती सरळ म्हणे, नाही येत तर नको येऊ देत, कशाला त्यांना मस्का लावत बसता. तेव्हा सदानंद वैतागून म्हणे, अगं आशाने आपण रस्त्यावर येऊ. त्यावर ती हसून म्हणे, रस्त्यावर का येऊ, घर नाही का आपले. तिच्या या मूर्खपणावर हसावे का रडावे तेच सदानंदला कळत नव्हतं. आणि तो स्वतः बायकोच्या मुठीत असल्याने त्याचे तिच्या पुढं काहीच चालत नसे. तो तिच्या हातामधले खेळणेच झाला होता जणू. ती म्हणेल तेच खरं. त्यामुळे तिच्या मुलांमध्ये सुद्धा तेच गुण आले होते. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा परिवार होता. मुलांची नावे अनुक्रमे गौरी, दुर्गा आणि मुलाचे नाव प्रमोद असे होते. तिन्ही मुलं शाळेत जात होती. सर्वात मोठी गौरी आपल्या वडिलांच्या वळणावर गेली होती. झटकन कोणालाही प्रत्युत्तर करत नसे. आपल्या अधिकारासाठी कधी भांडत नसे. जे मिळेल त्यात ती समाधान मानत असे. पण तिच्या मागची दोन्ही भावंड मात्र आपल्या आईच्या वळणावर गेली होती. आपले ते आपलेच, पण दुसऱ्याची देखील आपलेच असे म्हणण्याची तयारी त्यांची असे. त्यामुळे गौरीला त्यांच्यामुळे कधी कधी उपवास पण घडे. ती शाळेतून येण्या अगोदर तिच्या वाटेचे देखील जेवण खाऊन फस्त करीत. त्यामुळे तिला उपाशीच राहावे लागे. पण तरी देखील ती आपल्या लहान भावंडाची आईजवळ तक्रार करीत नसे. आणि समजा जर कधी तक्रार केलीस तर तिची आई तिला उलट म्हणे, ती लहान भावंडं आहेत, तू त्यांच्यापेक्षा मोठी आहेस ना, त्यांना तू समजून घ्यायला हवे. तिला कधी कधी विचार पडे की मोठी म्हणजे किती मोठी, त्यांच्यापेक्षा 2 ते 4 वर्षांनी मोठी असेल. मग मला त्यांच्यापेक्षा कितीशी जास्त अक्कल असणार. पण मोठ्या माणसांचा न्यायच न्यारा. लहान भावंडांना काही केले तरी त्यांना माफ, आम्हाला मात्र शिक्षा, असं का बरं. पण ह्या प्रश्नाचे उत्तर कोणी देत नाही. ही खरी खंत करण्याची गोष्ट आहे. असो, प्रत्येक आईवडिलांचा हा खास न्याय. तेव्हा त्याला कोण बदलू शकणार बरं. उत्तर मिळालं कुणीच नाही. सदानंदचे दुकान एकदम डबघाईला आले होते. दुकानात माल नाही, खातेदाराकडून वसुली नाही. पैसे मागावयास गेले तर त्यांचे ठरलेले उत्तर, देणार ना, पळून जाणार आहोत का, असे म्हणणारे काही जण पळून सुद्धा गेले. पैसे द्यावे लागतील म्हणून गुपचूप रातोरात खोली पसार करून गेले. अशा माणसांना कुठे शोधायचे बरे. शेवटी दुकान बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण पुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, कसा होणार म्हणून दुकानाचा गाळा आणि राहती खोली विकून टाकली आणि त्या खोल्यांचे पैसे बँकेत ठेवून दिले आणि सर्व परिवाराला घेऊन तो गावाला गेला. सदानंद आपल्या परिवाराला घेऊन घरी आला खरा, परंतु आता दोघां भावांमध्ये वाद होऊ लागले होते. शांतारामचे म्हणणे होते की आई आपल्या सर्वांची आहे तर तिचा सांभाळ मीच का करावा. तेव्हा सदानंदने त्याला आठवण करून दिली की आपले अगोदर काय ठरलं होतं की आई ज्याच्या घरी राहील त्यालाच तिच्या वाट्याची जमीन मिळणार. त्याप्रमाणे तू स्वतःहून ती जबाबदारी स्वीकारलीस. अर्थातच
आईच्या हिश्श्याची जमीनसुद्धा तुलाच मिळाली, मग आता का आपल्या जबाबदारीतून माघार घेतो आहेस? त्यावर तो उत्तरला, म्हणजे काय, आयुष्यभर मीच सांभाळायचं का तिला? अर्थात ठराव तसा झाला होता ना. हो, म्हणून काय झालं? तुम्हा दोघांची काहीच जबाबदारी नाही का? दादांचं मला माहीत हो नाही, परंतु मी आईला सांभाळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावर मालतीबाई संतापाने बोलली, आम्ही आत्याबाईचा हिस्सा घेतला तेवढं दिसतं तुम्हाला, पण तुम्ही दादासाहेबांचे दुकान बळकावले त्याचे काहीच नाही का? मी बळकावले नाही, दादा स्वतःच माझ्या नावाने करून गेला होता. नावाने नव्हते केले, फक्त सांभाळायला दिले होते. पण तू काय केलंस? स्वतःच्या नावाने करून घेतलंस. तशी पार्वतीबाई मध्येच बोलली, भाऊजी तुम्हाला हे बोलायचं अधिकारच नाही आहे का? माहीत आहे का? आठवण करून देऊ? वहिनी, त्यात मी एकटाच नव्हतो, तू पण सामील होतीस. हो, मी होती ना. नाही कुठे म्हणते, पण कधी? तशी मालतीबाई मध्येच बोलली, आता मागची कशाला उकरून काढता? कुणी काय केलं ते? कुणी साव नाही, सर्व एकाच माळेचे मणी आहोत. फक्त माझा राम सोडला तर. कुठं माझा बाळ भटकत असेल ते देवच जाणे. बाई बाई बाई, किती हा पुळका थोरल्या मुलाचा. पण गेले ना टाकून तुम्हाला? म्हणे घेऊन जाईन मी तुला. आले का न्यायला तुम्हाला? नाही ना, मग त्यांचे गुणगान आमच्या समोर गाऊ नका. हा आई, जर तुला इथे राहायचं असेल तर आमच्यासमोर दादाचे गुणगान गाऊ नकोस. चांगले पांग फेडलीस रे बाबांनो. बायकांच्या पदराखालून बोलणारे बायले झाले तुम्ही, पुरुष नव्हे. आई, वाटेल तसं बोलत जाऊ नकोस, खपवून घेतलं जाणार नाही, शांताराम बोलला. आत्याबाई, आमचंच खाता आणि वर आम्हालाच बोल लावता, हे बरे नव्हे. हा आई, तुला आमच्याकडे राहायचे असेल ना तर आमची निंदा नालस्ती करता येणार नाही. जे मिळेल ते गप खायचं आणि राहायचं, म्हणजे तोंडाला एकदम कुलूप लावायचं. हे तू बोलतो आहे सदानंद? तू तर मोठ्या भावाच्या आज्ञेचं पालन करणारा भाऊ होतास ना? होय, पण आता काळ बदलला आहे आणि बदललेल्या काळानुसार मला पण बदलायला पाहिजे, नाही का? खरंय, घर फिरले की घराचे वासेही फिरतात, असे कोणीतरी बुद्धिवंतांनी म्हटले आहे, ते उगाचच नाही. अगं आई, खावी ज्याची पोळी त्याची वाजवावी टाळी, असे पण कोणीतरी म्हटलेच आहे. कळते हो मला तुझं बोलणं, पण काय करू, आता मी म्हातारी झाली ना. आता मला पूर्वीसारखी कामं झेपत नाहीत, म्हणून तुमची आणि तुमच्या बायकांची बोलणी खावी लागतात मला. कोणी टोचून बोलत नाही तुम्हाला, पण तुमची बोलणीच तशी असतात कुचकट, म्हणून मग आम्हाला देखील आमचं तोंड सैल सोडावं लागतं. पार्वतीबाई म्हणाली, खरे सुनबाई तुझं. मीच मेली वाईट आहे, तेव्हा मी जाते घर सोडून, म्हणजे तुम्ही सुखाने राहाल, कौशल्यबाई आर्तस्वरात बोलल्या. अगं आई, तुला घर सोडायला कोणी नाही सांगितलं. तू कोणाच्याही घरी राहा, पण स्वतःही आनंदात राहा आणि आम्हालाही सुखाने राहू दे, सदानंद बोलला. आणि सासूबाई, तुम्ही नेहमी आम्हाला घर सोडून जाण्याची धमकी देता, पण घर सोडून जात नाही. पार्वतीबाईने टोमणा मारला. असं फक्त बोलायचं असतं हो ना आत्याबाई? मालतीबाई एकदम टोचून बोलली. मला कळतात बरं का तुमची टोचून बोलणी, पण त्यात तुमचा काहीच दोष नाही सुनबाई. जिथं माझी पोटची पोरच नालायक ठरली, तिथे तुमचा तरी काय दोष म्हणा. आई, आम्ही नालायक आहोत तर तुझ्या लायक मुलाकडे जाऊन राहत का नाहीस? आम्हाला कशाला त्रास देतेस? शांताराम जरा रागानेच बोलला. विठ्ठला, हे दिवस पाहण्यासाठी तू मला जिवंत ठेवले आहेस. मी काय पाप केलं होतं म्हणून तू मला हे दिवस दाखवतो आहेस? आता कुठे जाऊ मी आणि कुठे शोधू मी माझ्या रामला? त्यांना एकदम रडूच कोसळलं, परंतु त्यांच्या रडण्याचा त्या दोघांवर काहीच परिणाम झाला नाही, कारण ते दोघे एकदम निर्दयी झाले होते. तेव्हा मग कौशल्याबाईंनी मनातल्या मनात ठाम निर्णय घेतला की आता काहीही झाले तरी यांच्या मुसक्या मारायच्या नाहीत, अर्थात ह्यांची गुलामगिरी करण्यापेक्षा हे घर सोडलेलं बरं. पण हे घर सोडून जाणार तरी कुठे? लगेच दुसऱ्या मनाने उत्तर दिलं की जगाच्या पाठीवर कुठंही, परंतु यापुढे या घरात अजिबात थांबायचे नाही, असा ठाम निर्धार करून सर्वांसमक्ष निघाल्या. पण दोघांपैकी एका मुलाने सुद्धा त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही. उलट सर्वजण मनातल्या मनात खुश झाले होते, कारण सुंठी वाचून खोकला जो गेला होता. दोन्ही मुलांनी आपल्या आईची जबाबदारी नाकारल्यामुळे
कौशल्याबाई गावातील श्रीराम मंदिरात आल्या. त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आणि मग श्रीरामाजवळ प्रार्थना करत त्या म्हणाल्या, प्रभू श्रीरामा, मला माझ्या पुत्राची एकदा तरी भेट घडवून आण. एवढे म्हणणेपर्यंत तिथे एक व्यक्ती आला आणि त्यांना उद्देशून म्हणाला, काकी तुम्ही आमच्या गावाला चला. तिथे एक योगी पुरुष आहेत. ते लोकांचे दुःख दूर करतात आणि अन्नछत्र पण चालवतात. त्यांच्याकडे रोज गरीब लोक येऊन जेवून जातात. तिथे तुमच्या जेवणाचा प्रश्न सुटेल आणि महाराजांची कृपा झाली तर तुमचा मुलगा रामसुद्धा तुम्हाला भेटेन. मला तिथं घेऊन चल, खरंच देव तुझं भलं करील. तेव्हा तो अनोळखी व्यक्ती म्हणाला, चला मी तुम्हाला नेऊन सोडतो तिथं. तेव्हा कौशल्याबाईच्या मनात शंका आली की हा माणूस काही आपल्या ओळखीचा नाही, कसं जाऊ मी ह्याच्यासोबत. पण क्षणभरच लगेच त्यांचे दुसरे मन म्हणाले, देवाच्या दरबारात येऊन कुणी खोटं बोलणार नाही. नक्कीच आपल्याला मदत करण्यासाठी देवाने ह्याला पाठवले असावे. असा विचार करून त्या पुढे म्हणाल्या, चल बाबा, कुठे घेऊन जातो तिथं. तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी तुम्हाला अजिबात फसवणार नाही आहे आणि फसविलास तरी तुला देण्यासारखं माझ्याकडे काय राहिले आहे आता. चल, तू मला घेऊन चल. हो चला, असे बोलून तो मनुष्य त्यांना सोबत घेऊन निघाला. कौशल्याबाईंना तो मनुष्य रामानंद स्वामींच्या मठात घेऊन आला. त्यावेळी दुपारची वेळ असल्याने तिथे अन्नछत्र सुरू होते. भाविक लोक जेवण जेवत होते. तेव्हा तो मनुष्य म्हणाला, हा बघा रामानंद स्वामींचा मठ. आता तुम्ही इथंच राहायचं आणि मी आता निघतो. तो जाण्यासाठी वळताच तेवढ्यात कौशल्याबाई आपले नाव नाही सांगितले. नाव काय तुझं? माझं नाव विठू. आता येऊ मी? हो, त्यांनी मान डोलावली. तसा तो मनुष्य तेथून निसटला. कौशल्याबाईंचे कपडे मळके नि फाटके होते म्हणून त्या भिकारी माणसाच्या पंक्तीत जाऊन त्या बसल्या. रामानंद स्वामी लोकांना आग्रह करून स्वतः जेवण वाढत होते. जेवण वाढत वाढत ते कौशल्याबाईजवळ येऊन पोहोचले. त्यांची नजर कौशल्याबाईंवर पडताच त्यांनी आपल्या आईला ओळखले. आपल्या आईची ही अवस्था पाहून त्यांच्या काळजात एकदम चर्र झालं आणि मन एकदम हेलावून गेलं. एकदम आर्त स्वरात बोलले, आई, तुझी ही अवस्था कशी बरं झाली? आवाज ओळखीचा वाटला पण चेहरा ओळखता येईना, कारण रामानंद स्वामींची आता दाढी फार लांब वाढली होती, शिवाय अंगावर भगवे कपडे. महाराज, तुम्ही या म्हातारीला आई म्हणालात? हो, कारण तू माझी आईच आहेस. पण मी नाही ओळखले तुम्हाला. कोण तुम्ही? आई, मी तुझा राम. कसं ओळखलं नाहीस ग मला? असे म्हणताच ते आपल्या स्थानावरून उठल्या. रामानंद स्वामींना घट्ट मिठी मारून रडू लागल्या. आपल्या आईला रडताना पाहून रामानंद स्वामींनी विचारले, काय झालं आई, का रडतेस तू? अरे राम, हे आनंदाश्रू आहेत. तुला भेटण्याची एकच मनाची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. आता मला मरण आले तरी हरकत नाही. आई, असं का बरं म्हणतेस तू? तुला अजून खूप जीवन जगायचं आहे. नातवंड बघायची आहेत. जी नातवंड देवाने दिली आहे ती असून नसल्यासारखीच आहेत. कोणालाही माझ्याबद्दल जिव्हाळा नाहीये आणि तुला तर होण्यासारखी नाहीत. आई, तुझी इच्छा देवाने पूर्ण केली आहे. तुला 3 नातवंडे आहेत. काय म्हणतोस, खरंच का? हा आई, तुझी इच्छा केव्हाचीच पूर्ण झाली आहे, देवाने केली आहे. चल, दाखवतो तुला. असे म्हणून कौशल्याबाईंना घेऊन रामानंद स्वामी दुसऱ्या पंक्तीत जेवण वाढत असलेल्या आपल्या 3 मुलांना आवाज देत म्हणाले, विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, सगळे या रे इकडे.